आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला बाहेर खेळायला पाठवत नाहीस, मग तुला माझ्या बरोबर खेळावंच लागेल. अजिबात नाही, आधी गृहपाठ करायचा आणि मग खेळायचं. चल मी पहिले फ्रेश होऊन येते, मग बघते. ए गुंडाळू नकोस तुम्हाला अजिबात. काय सांगितलं मी? आधी गृहपाठ करायचाय, मग त्यानंतर जायचं तिकडे जा. शक्ती, बाई सांगत होत्या तुझं अजिबात लक्ष नाहीये अभ्यासात. आई खेळून आल्यावर करते ना होमवर्क प्लीज. नाही, आधी गृहपाठ. तुला कळत नाहीये का मी सांगितलेलं? धपाटे खाशील माझ्या हातचे. चल. आई तू सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलास? कुठला? एक लहान बिचारा मुलगा आपल्या आई वडिलांच्या जाचाला कंटाळून पोलीस स्टेशन मध्ये जातो. आई बाबांचा जाच? बाप रे, कमालच आहे. का पण? तो तरी काय करणार? त्याचे आई बाबा रोज त्याला अभ्यास कर असंच सांगायचे. सकाळी उठला अभ्यास कर, शाळेतून आला अभ्यास कर, जेवणाच्या आधी अभ्यास कर, जेवणानंतर अभ्यास कर, सारखं सारखं अभ्यास कर. त्याला खेळण्यासाठी बाहेर पाठवतच नव्हते. मग त्याने पोलिसांकडे त्यांची कंप्लेंट केली. पोलीस त्या मुलाच्या आई वडिलांना खूप ओरडले. म्हणाले सतत होमवर्क करायला लावून खेळायला न पाठवणे म्हणजे मुलावर अत्याचार आहे. मग त्यांनी त्या मुलाच्या आई वडिलांना तुरुंगात बंद केलं. आजही ते तुरुंगातच आहेत. किती वाईट झालं ना. काय सांगतेस? हो ग, खूप वाईट झालं. हो ना. मग तुम्हाला बाहेर खेळायला पाठवलं नाहीस तर मी पण पोलीस स्टेशन मध्ये तुझी कंप्लेंट करेन. हो का? जा की. फोन लावतेस? लावून देऊ मी? नाही तू कशाला, मीच लावते ना फोन पोलिसांना. मी सांगते त्यांना आमची मुलगी अजिबात गृहपाठ करायला मागत नाही, सतत खेळत असते. एवढी मोठी झाली तरी माझ्या खांद्यावर बसून तिला कांदे बटाटे खेळायचे असतात. दिवसभर फक्त खेळायचं असतं आणि फक्त मस्ती करायची असते. मोठ्यांचं अजिबात ऐकायचं नसतं. मूर्ती लहान पण बाता मात्र महान. थांब, आत्ताच पोलिसांना फोन करते आणि कळवते त्यांना, म्हणजे कसं तुझी पण तक्रार पोहोचेल आणि माझी तक्रार पोहोचेल. आई नको, आत्ता इथे फोन ठेवला होता. नाही मी करते ना पोलिसांना फोन. नको, उगाच त्या पोलिसांना आपल्यामध्ये का आणायचं? त्याच्यापेक्षा मी करते अभ्यास. हा बाप रे, झाली का वाघाची शेळी? खेळायला पाहिजे. चल, दॅट्स माय गुड गर्ल. शक्ती